एका कोनाचं माप 140 अंश आहे तर खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे। आता या ठिकाणी पहिलं विधान बघा, याचा पूरक कोन काढता येईल। आता पूरक कोन कशाला म्हटलं जातं, तर ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते ते दोन कोन एकमेकांचे पूरक कोन असतात। मग आता आपल्याला दिलेला कोन आहे 140 अंशाचा, त्याच्यामध्ये दुसरा 40 चा केला तर त्या ठिकाणी ते दोन कोन एकमेकांचे पूरक कोन होतात। त्यामुळे पहिलं विधान काय आहे तर सत्यच आहे। दुसरं बघा, याचा विरुद्ध कोन काढता येईल। आता विरुद्ध कोन, दोन समांतर रेषाला एका छेदिकेने छेदले असतात तयार होणारे जे कोन असतात त्याच्यामध्ये विरुद्ध कोन तयार होतात। हा 140 चा आहे तर त्याच्या बरोबर विरुद्धचा आपण किती असणार आहे तर 140 चा असणार आहे। तिसरं विधान, याचा कोटिकोन काढता येईल। आता या ठिकाणी याचा कोटिकोन, कोटिकोन कशाला म्हणायचं तर ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज 90 अंश असते ते दोन कोन एकमेकांचे कोटिकोन असतात। आता या ठिकाणी हा दिलेलाच कोन 140 अंशाचा असल्यामुळे आपल्याला तो दुसरा कोटिकोन आपल्याला किंवा त्याचा कोटिकोन काढता येणार नाही, हे त्याचं उत्तर येऊ शकते। पण आपण पर्याय 4 पण पाहूया, याचा रेषीय जोडीतील कोन काढता येईल। आता रेषीय जोडीतील कोन, रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज देखील 180 अंश असते। मग हा 140 आहे तर त्याच्या दुसऱ्या बाजूचा 40 काढल्यानंतर त्याचा रेषीय जोडीतील कोन काढता येतोय। म्हणजेच याचा असत्य विधान कोणतं आलं तर पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, चौथं बरोबर आहे, पर्याय 3 चुकीचा आहे। म्हणून त्या ठिकाणी त्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3।